बोलाल, तिथं 24 तास विद्युत आणि आमच्या शेतकऱ्यांना 8 तास विद्युत, 8 तास विद्युत आणि त्या 8 तासही पूर्ण मिळत नाही. त्याच्यातही तर फेस न केला की झालं. आणि शेतकरी काय चोर आहे, डाकू आहे? तो अन्नदाता आहे, तो तुमचा बाप आहे. त्याच्यावर अशा पद्धतीच्या चेष्टा करणं, त्याला प्रत्येक गोष्टीवर त्रासवणं काही बरोबर नाही. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं विद्युत पंपाचं कनेक्शन. शेतकऱ्यांना शेतीला लागणारं विद्युत पंपाचं कनेक्शन अध्यक्ष महाराज, सरकारने तर विद्युत फ्री केलेली आहे शेतकऱ्यांसाठी, जाहीर केलेलं आहे अध्यक्ष महाराज. मगाशी पण कोकणातला विषय चाललेला होता. इथं अध्यक्ष महाराज मोफत विद्युत दिल्याबरोबर सरकारने त्याचं केस गेला, समजा लाईनचा तार तुटली, काही झालं, ट्रान्सफॉर्मर जळलं, तर त्याला सरकार दुरुस्त करत नाही. त्या शेतकऱ्याला दुरुस्त करावं लागतं. अनेक शेतकऱ्यांचा जीव तिथं चालला आता. म्हणजे मोफत देता तर उपकार करत नाही तुम्ही लोक, पण ते देत असताना हे सगळं जे झालेलं नुकसान तिथं होतं त्या विद्युत प्रवाहामध्ये, ज्या गोष्टी म्हणजे फेस गेला, काही गेला, तो शेतकऱ्याला दुरुस्त करावा लागतो, तुमचा लाईनमॅन नाही करत. आणि त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव त्या ठिकाणी चालला. आणि तुम्ही विद्युत जे देता शेतकऱ्यांना 8 तास देता, 8 तास देत असताना याच्यामध्येही अध्यक्ष महाराज भेदभाव कसा? आता आमचा भंडारी परवा काहीतरी काल तुमचे सदस्य भाषण करत होते इथं की आम्ही आता दिवस रात्र शेतकऱ्यांना विद्युत देतो. अरे खोटं कशाला बोलताय? कोणी आता इथं ग्रामीण भागातले आमदार आहेत, कोणीतरी सांगावं ना, शेतकऱ्यांना 24 तास विद्युत तुमची मिळते आहे का? हे मानत असतील. एक आमदार काल बोलत होते सत्ता पक्षाचे, शेतकऱ्यांना 24 तास विद्युत नाही आहे. तुम्ही असं बोलून त्याच्या जगभर मीठ सोडताय. अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांना रात्री 12 वाजता लाईन चालू करायला जावं लागतं. ताप असेल, विंचू असतील, जंगली जनावर असतील, त्यांच्या ह्याच्यातून ते कसं तरी मार्ग काढतात, रात्र जगतात. शेतकऱ्यांच्या तब्येती खराब व्हायला लागल्या. पण तुम्ही लाईनच्या व्यवस्थेमध्ये सुधार केला पाहिजे. आणि अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला सांगतो की या सरकारने शेतकऱ्यांना शेती पंपाचं कनेक्शन इलेक्ट्रिकचं देणं बंद केलं. आता हे सौर ऊर्जा देतात. काल आमचे विजय वडेट्टीवार सांगत होते त्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, आमच्याकडे दानपट्ट्यामध्ये हे सौर ऊर्जेचे पंपाचं काही काम नाही. आता जेवढे लावले होते ते सगळे उडून गेले. आता हे कनेक्शन देत नाही इलेक्ट्रिकचं, त्यामुळे नाईलाजानं शेतकऱ्यांना हे सौर ऊर्जा घ्यावं लागत आहे. पण ते काही उपयोगी ठरत नाही. पण 48,000 राज्यातल्या शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेच्या पंपाच्या पैसे भरून ठेवलेले आहेत. कालच तुमचे सत्ता पक्षाचे आमदार ज्येष्ठ सुधीर मुनगंटीवार अर्धा तासाच्या चर्चेमध्ये बोलत होते. 48,000 शेतकऱ्यांचे पंप तुम्ही सौर ऊर्जेचे कनेक्शन दिले नाहीत. गेल्या 7 महिन्यापासून दिले नाहीत. 20-20 हजार रुपये शेतकऱ्यांनी भरून ठेवलेले आहेत. काय चेष्टा करायला लागले तुम्ही? तुमचे सत्ता पक्षाचे ज्येष्ठ आमदार, मंत्री सुधीर मुनगंटीवार या सभागृहात बोलतात आहेत, तरी या सरकारला लाज वाटत नाही. आम्ही तर आरोप करतोय असं तुमचं म्हणणं आहे, पण तुमचे आमदार, तुमचे माजी मंत्री या सभागृहात सांगतात आणि तरी सुद्धा तुम्ही सौर ऊर्जाचं हे करताय. कशासाठी करताय सौर ऊर्जा? कोण आहे ते लोक? किती कमिशन खाता तुम्ही त्यांच्याकडून? द्या ना कोणाला सौर ऊर्जा, सांगा ना. तुमच्या इथं लावा विधान भवनावर सौर ऊर्जा, मंत्रालयात लावा. पण शेतकऱ्यांना तुम्ही ह्या पद्धतीने जबरदस्ती करायचा अधिकार काय तुम्हाला? जी मागणी या ठिकाणी आहे अध्यक्ष महाराज, मगाशी मी सांगितलं की आमच्याकडे 8 तास तेही मिळत नाही आणि बावनकुळेंच्या मतदारसंघामध्ये मंत्री महोदयांच्या मतदारसंघात 24 तास. चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और इस वीडियो को अपने दोस्तों और परिवार के साथ शेयर करें। हमारी टीम आपकी मदद के लिए तैयार है। संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर पर मैसेज करें 9021688811। धन्यवाद।